स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्तानं मालवणात सध्या जे काही घडतं आहे त्यावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत शिवसेना उभाटाचे माजी आमदार वैभव नाईक. वैभव नाईक, तुम्ही आज सकाळी एक मोठा आरोप आणि गौप्यस्फोट केलेला आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी या निवडणुकांच्या निमित्तानं प्रचारासाठी सिंधुदुर्गात आले होते आणि त्यावेळेस येताना हेलिकॉप्टरमधून त्यांनी पैशानं भरलेल्या बॅगा आणल्या होत्या आणि तो पैसा मतदारांना वाटला गेला. रविवारी एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा या मालवणमध्ये होता आणि हा दौरा फक्त 2 तासासाठी होता. आता 2 तासासाठी दौऱ्यासाठी एवढ्या जड बॅगा कशाला होता? आणि आम्ही बघितलं की रविवारनंतरच शिंदे गटाने जे शिंदे गट भाजपवर आरोप करत होते की पैसे वाटतोय म्हणून, त्याच शिंदे गटाने रविवारीपासून संध्याकाळपासून आणि सोमवारी पूर्ण दिवस 2 दिवस पैसे वाटप मोठ्या प्रमाणात केलं. एकेका मतदाराला 10,000 10,000 रुपये त्यांनी दिलेत आणि त्यामुळे किती कोट्यावधी रुपये आणले होते हे आपण त्याच्यातून जाणू शकता. आणि म्हणून आम्ही हे आरोप काय आम्ही केले नाहीत. हे आरोप हे आपण व्हिडिओ शूटिंगवर दिसत आहेत. या बॅगा जड बॅगा कशा होत्या, त्या कशासाठी आणल्या होत्या आणि रविवारी नंतरच पैसे कसे वाटण्यात आले. नाही, पण निलेश राणे यांना जेव्हा हा प्रश्न विचारला गेला त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की मी पुरावा देऊन सगळ्या गोष्टी उघड करतो. इथे फक्त आरोप होत आहेत. जर तुमच्याकडे काही पुरावे आहेत तर ते द्या, निवडणूक आयोगाला तक्रार करा, पोलिसांमध्ये तक्रार करा, पण असं काही केलं जात नाही. पण शिवसेना उभाटाचे नेते हे हे आरोप मात्र करा. नाही, आरोप करण्यासाठी नाही. आम्हाला जी माहिती मिळाली, आम्हाला जो व्हिडिओ मिळाला तो व्हिडिओ आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत की ज्या पद्धतीने आम्ही काय हा वेग आरोप केले नाही. तर व्हिडिओमध्ये दिसत आहेत बॅगा जड कशा आहेत, त्या उतरल्या कशात आहेत, त्यानंतर पैसे कसे वाटले जात आहेत. आम्ही योग्य पद्धतीने चाललो आहे आणि योग्य पद्धतीने आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. आज निलेश राणेंनी तुम्ही जे आरोप केले त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की वैभव नाईक हे सध्या भाजपच्या प्रवक्त्याची भूमिका बजावत आहे. खरं तर मी याच भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात आम्ही ह्या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही लढतो आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली खरं तर हे निवडून आलेत. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे त्यांचे पैसे घेऊन हे निवडून आलेले आहेत आणि त्यांची एवढी हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि पुन्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि तुमचा शिंदेगड असं आपण एकत्र लढूया. म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही काय पद्धतीने तुमची काय कुवत आहे आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पैशावरच त्यांच्या ताकदीवरच निवडून आलेला आहात. आणि त्यामुळे माझे जे आरोप आहेत ते मी करतो आहे. आज आम्ही बघितलं की पूर्ण पॅनल आम्ही या ठिकाणी उभं केलं आहे. आमच्या नगराध्यक्षांना सुद्धा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आणि त्या निवडून येतील. काल रात्री जी घटना घडली 12 वाजता पोलिसांनी भरारी पथकानं एका गाडीत संशयास्पद व्यक्ती, काही 1.5 लाखाची कॅश असं काही पकडलं. त्यानंतर एक विदाऊट नंबर प्लेटवाली गाडीही ताब्यात घेण्यात आली ज्यात भाजपचे झेंडा स्कार्फ होते. आणि आता हे सगळं प्रकरण पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं. निलेश राणेंनी जवळपास पहाटेपर्यंत तळ ठोकला होता मालवण पोलीस ठाण्यात. नाही, आता कसं झालं आहे की निलेश राणेंबरोबर जे कार्यकर्ते कालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये होते ते भारतीय जनता पार्टीच्या विचारामुळे त्यांच्यावर होते. आता ते कार्यकर्ते सगळे ह्यांच्या वर्षभराची जी कामगिरी बघितलीत आणि त्यांच्यापासून हळूहळू सगळे कार्यकर्ते दुरावलेत. आज जे विजय कन्नोळकरांना जे 4 दिवसापूर्वी पैसे पडले ते विजय कन्नोळकर यांचे पक्षाचे प्रचार प्रमुख या शहरातले होते. काल जी बाबा परबची गाडी पकडली ते बाबा परब ह्यांचे राईट हँड म्हणून कालच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत लोकांना विचारत तुम्ही बाबा परब कोण होते तर निलेश राणेंचे राईट हँड म्हणून काम करत होते. आज ते भारतीय जनता पार्टीचे ह्यांच्या ह्या कार्यपद्धतीमुळे ह्यांच्यापासून दूर गेले आहेत. ह्यांचेच माणसं आहेत. त्यांनी ह्या बाबा परबांनीच कालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पैसे वाटलेत. ती गाडी त्यांची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सुद्धा नंबर तसेच गाडी फिरत होते. ते विसरलेत की हीच गाडी त्यांच्या प्रचारासाठी त्यांचे पैसे वाटण्यासाठी हीच गाडी फिरत होती आणि आता ते त्यांच्याबरोबर नाहीत किंवा त्यांच्या ह्या कार्यपद्धतीमुळे काही लोक सोडून गेले त्यामध्ये ते आहेत. त्यामुळे हा त्यांचा आगडपट होतोय की आपल्याबरोबर असलेले कार्यकर्ते सुटेल. आता आपण बघितलं असाल की आज सगळीकडे मतदार केंद्रावर कशी उघडफूट या शिंदे आणि भाजपमध्ये पडली. जे लोकसभेमध्ये एकत्र गाळ्यात घालून होते, विधानसभेमध्ये एकत्र गाळ्या घालून पैसे वाढत होते, त्यांची उघड कशी फूट पडली आहे. त्यामुळे निलेश राणेंच्या पायाखालची सगळी वाळू बसरली आहे की आपल्यावर आता कार्यकर्ते ह्या पुढच्या काळामध्ये टिकणार नाहीत आणि म्हणून ते काहीतरी सांगतायत. त्यांच्या भावानेच सांगितलं की पालकमंत्री मला निधी देत नाहीत. त्यामुळे विकासासाठी सुद्धा त्यांच्यावर कार्यकर्ते किती राहतील हा सुद्धा प्रश्न आहे. महाराष्ट्रात मालवण आणि सिंधुदुर्गातली यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही पैसे वाटपाच्या आरोपामुळे खूप गाजली. इतकी यापूर्वी कधी गाजली नसेल तितकी महाराष्ट्रात यावेळेस ही निवडणूक गाजली. कोणी जास्त पैसे वाटले तुमची काय माहिती आहे? नाही, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सुद्धा पैसे वाटले गेले होते. परंतु आम्ही विरोधी पक्षात असल्याने आरोप करतो असं लोकांचं ह्यांचं सत्ताधारी सांगायचे आणि तो विषय संपवायचे. परंतु आता काय झालं, सत्ताधारी पक्षातले 2 पक्ष एकमेकावर आरोप करतायत आणि ते करतायत की लोकसभेला ह्या लोकांनी वाटलेले होते, विधानसभेला त्या लोकांनी वाटले होते आणि त्यामुळे हे लोकांना कळलं आहे की हे पैसे वाटतात. आणि आता तर रेट
त्यांनी 5,000 वाटले की ह्यांनी 10,000 वाटले, ह्यांनी 10,000 वाटले की 15,000 वाटले. म्हणजे हा ओपन सिक्रेट झालं आहे, किती रेट मतदानाचा हा ओपन सिक्रेट झालं आहे. परंतु जिल्हावासियांनी ह्यामध्ये अडकणार नाही याची मला खात्री आहे. जिल्हावासी योग्य पद्धतीने सुजाण पद्धतीने मतदान करतील अशी आम्हाला खात्री आहे. TV9 मराठीशी जी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मालवण, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.